बातमी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात वणीमध्ये उद्धव ठाकरे यांची बॅग तपासली। ठाकरेंकडून बॅग तपासणीवरती रोष व्यक्त करण्यात आलेला आहे। मोदी आणि शहांची बॅग तपासणार का असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्यात आलेली आहे। यवतमाळच्या वणी विमानतळावर त्यांची बॅग तपासण्यात आली। ते महाराष्ट्रातील विदर्भाच्या दौऱ्यावर होते। तर लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे यांच्या देखील बॅग तपासल्या होत्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅग तपासल्या होत्या। तर मोकळ्या वातावरणात निवडणूक झाली पाहिजे, ही लोकशाही असू शकत नाही असं उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलंय। नेमकं काय झालंय पाहूयात। काय नाव तुमचं? माझं अमोल घाटे नाव आहे साहेब। कुठे राहणार आहे? मी मूळचा अमरावतीचा। अमरावतीचा? जी सर। ठीक आहे। कोणाकोणाच्या हातावरून बॅग तपासले? आता जस्ट नाही, माझी तपासता बरोबर आहे। माझ्या आधी कोणाची तपासली? पहिलाच दौरा तुमचा कोण? हो, माझा पहिला आहे, पण माझ्या आधी कोणत्या राजकीय नेत्याची तपासले? नाही साहेब, 4 महिने झाले मला साहेब। 4 महिन्यात एकाची नाही तपासली? मीच पहिला गिराईक सापडलो? नाही साहेब, असं काही नाही। तुमची बॅग नाही, माझी तपासा तुम्ही, मी तपासायला अडवत नाही तुम्हाला, साहेब। पण माझी एक बॅग तपासताना तुम्ही आतापर्यंत मिंद्याची तपासली का? देवेंद्र फडणवीसची तपासली का? अजित पवारची, मोदींची तपासली का? अमित शहाची तपासली? साहेब अद्याप नाही, अद्याप आले नाहीत। नाही आले तर मला तपासलीचा व्हिडिओ पाठवायचा। हो साहेब, नक्की। ठीक आहे, नक्की साहेब। हा तुमच्या सगळ्यांचं मी एक करतोय। मोदींची बॅग तपासतानाचा मला तुमचा व्हिडिओ आला पाहिजे। हो साहेब। हा, तिकडे तुम्ही शेपूट नाही घालायची। हा व्हिडिओ मी रिलीज करतोय। ठीक आहे, तपासा बॅग माझी, बॅग रिकव्हर आहे। धन्यवाद। माझा युरिन पॉट पण तपासा जरा बाजूला। ए, बीच में मत आओ। जरा बाजू। उघडा ना। आता बॅग उघडली तर हे पण उघडायला काय उघडायचं ते उघडा, नंतर मी उघडतो तुम्हाला। आता उद्या नागपूरला दिसणार का तुम्ही? नागपूरला येतात ते साहेब। माझी ड्युटी नाही, तुमची ड्युटी मर्यादित आहे। हो, खालून पण बघा। ते कुठल्या नोकरी देत, कुठल्या शासकीय नोकरी देत बघून घ्या। हा, ते पण उघडा 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 उघडा। काय पाहिजे असेल तर घ्या, तुम्हाला पण ताण लागली असेल, आणि तुम्ही पण माणसात। फ्युएलची टाकी वगैरे काय? नाही साहेब, धन्यवाद। ठीक आहे, मला मोदी आणि अमित शहाचा बॅग तपासण्याचा व्हिडिओ पाहिजे एक तरी। हो साहेब, नक्की साहेब। हा, तुझं काय रे कॅमेरा दादा? तुझं नाव काय? नाव काय सांग ना। माझं नाव उद्धव ठाकरे, तुझं नाव काय? हा, विजय पटले। कुठे राहता? MP? गुजरातचे नाहीत ना? हा, चला, म्हणजे महाराष्ट्रात तपासायला पण बाहेरच्या राज्यातली माणसं आहेत। धन्यवाद। मी हेलिकॉप्टरने आलो, आल्यावरती 8-10 जण माझ्या स्वागतासाठी उभे होते। म्हटलं काय करायचंय? नाही, बॅग तपासायची। म्हटलं तपासा। त्यांचा व्हिडिओ काढलाय। मग त्या अधिकाऱ्याला विचारलं, एक लक्षात घ्या, कुठेही तुम्हाला चौकशीसाठी किंवा तपासणीसाठी अडवलं तर जे तपासतायत त्यांचं सुद्धा ओळखपत्र तपासा, त्यांना कुठे नोकरीला आहे त्या नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर तपासा, आणि जसे तुमचे खिसे तपासतात त्यांचेही सुद्धा खिसे तुम्ही तपासा। कारण हा अधिकार आहे आपला, हा अधिकार आहे मतदात्याचा, तो मूलभूत अधिकार आहे लोकशाहीचा। तो कोणालाही तुम्हाला अडवता येणार नाही। तुम्ही सुद्धा त्याचं सगळं तपासा, हा अधिकार आहे तुम्हाला। यंत्रणेला मी सांगितोय की मी काही रागावलेलो नाही अजिबात। तुम्ही तुमचं कर्तव्य करता, मी माझं कर्तव्य करतोय। मग मी त्याला विचारलं, जशी माझी बॅग तू तपासलीस, मोदी शहांची बॅग तपासलीस का रे? तपासायला हवी की नको? त्या दाढीवाल्या मिंद्याची तपासायला हवी की नको? गुलाबी जॅकेटाची तपासायला हवी की नको? दुसरा तुमचा कोण? तरबूज? त्याची बॅग तपासायला हवी की नको?
यावरच आता प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. बॅग तपासणं हा पोलिसांचा अधिकार आहे, बाऊ करू नका. संतापलेल्या ठाकरेंना प्रकाश आंबेडकरांनी खोचक टोला लगावलाय. वणीला हेलिकॉप्टरने पोहोचल्यावर उद्धव ठाकरेंची बॅग तपासण्यात आली होती. यावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. बॅग तपासणं हा पोलिसांचा अधिकार आहे, यामध्ये इश्यू करण्याची काहीच गरज नाहीये. आपली देखील बॅग पोलिसांनी तपासली होती आणि निवडणूक काळामध्ये हे असं होत असतं, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. असं म्हणण्याची की सगळ्यांच्या बॅगा तपासल्या, माझी बॅग तपासल्या जाते. इलेक्शन मध्ये बॅगा तपासणं ही पोलिसाचा अधिकार आहे, त्याला इश्यू करण्यात काही अर्थ नाहीये. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासणीवर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया आल्या आहेत पाहूयात. कोणत्या शब्दात या गोष्टीचा निषेध करू ते समजत. मी स्वतः हेलिपॅडवर होतो, हेलिकॉप्टर उभं होतं, पलीकडच्या बाजूने उद्धवजी इतका वेळ काय करतात लक्षात येईना. एक पोलिसांचा किंवा कमी कोणाचं ते इलेक्शन निवडणूक आयोगाचे हरामखोर गुलाम तिथे आले होते सगळे वाटतं. जी ते इकडच्या बाजूने दिसतही नव्हते आम्हाला. जी आणि ते काय इतका वेळ काय केलं. मग जेव्हा गाडीत बसल्या उद्धवबाच्या बॅगांची चेकिंग केली, हे भारतीय जनता पार्टीची नेते मंडळी सरकार इतक्या खालच्या पातळीवर गेलेलं आहे. जी मग इतक्या दिवसात यांचे सगळे देशा पातळीवरचे नेते येतात, त्यांच्या हे बागा तपासतात का हो? दाखवा बरं. जर तुम्ही आमच्या बॅगा तपासत असाल तर अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 14 एव्हरीवन इज इक्वल बिफोर लॉ, कायद्यासमोर सगळे सारखे आहेत. मग अशाच पद्धतीने बॅगा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार किंवा नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या का तपासल्या जाऊ नयेत? तुम्ही आमच्या बॅगा तपासायच्या तपासा, आम्ही कायद्याचा सन्मान करतो, आम्ही त्याचं सहकार्य करायला तयार असू. पण मग या इतर लोकांच्या बॅगा का तपासल्या जात नाही? तर वणीमध्ये उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्यात आली, यावर राजकीय वर्तुळामधून देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया आलेल्या आपण पाहिल्या आहेत. वणीमध्ये जेव्हा उद्धव ठाकरे यांनी प्रवेश केला त्यावेळी त्यांची बॅग तपासण्यात आली, यावर त्यांनी संताप व्यक्त केला. मोदी शहांची देखील बॅग तपासली जाईल का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. या सगळ्या गोष्टींचा व्हिडिओ देखील त्यांनी बनवला. तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्योती वाघमारे जोडल्या गेलेले आहेत. ज्योतीजी नमस्कार, तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. आणि आता आपण पाहतो निवडणूक काळ आहे, यामध्ये बॅगा तपासल्या जात आहेत. तर यावरून आता उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केलेला आहे. वणीमध्ये त्यांची बॅग तपासण्यात आली होती, आपली प्रतिक्रिया. ज्योतीजी माझा आवाज येतोय आपल्याला? ज्योतीजी माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? काही कारणामुळे ज्योती वाघमारे यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये. मात्र वणीमध्ये उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्यात आल्यानंतर त्यांनी संताप व्यक्त केला होता. राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत. वणीमध्ये हेलिपॅडवर उतरल्यानंतर उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्यात आली, यावर त्यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी त्याचा व्हिडिओ देखील बनवलेला आहे आणि व्हिडिओ त्यांनी समाज माध्यमांमध्ये व्हायरल केलेला आहे. त्यानंतर त्यांनी हा सवाल देखील केला आहे, मोदी शहांची बॅग देखील अशीच तपासणार का? मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांच्या बॅगा देखील तुम्ही तपासणार का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. हा निवडणूक काळ आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. पोलिसांचा तो अधिकार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. शिवाय आपली देखील बॅग तपासली गेली होती असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे या गोष्टीचा इश्यू करू नये असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. तर अनेक या संदर्भात ठाकरे गटाकडून देखील प्रतिक्रिया आलेल्या आहेत. तर पुन्हा एकदा आपल्यासोबत ज्योती वाघमारे या जोडल्या गेलेल्या आहेत. ज्योतीजी माझा आवाज येतोय तुम्हाला? हो येतोय. माझा आवाज येतोय आपल्याला? जी जी येतोय. तर वणीमध्ये उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्यात आली. खरं तर निवडणुकीचा काळ आहे, त्यामुळे पोलिसांकरवी ही तपासणी सुरूच आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केलेला आहे. आपली काय प्रतिक्रिया? मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की भारत हे एक लोकशाही राज्य आहे. जी लोकशाहीमध्ये सगळे लोक समान असतात. जी कायद्याच्या पुढे जर सगळे लोक समान असतील आणि जर
निवडणुकीच्या काळामध्ये आचारसंहितेचा भाग म्हणून जर बॅग तपासली गेली तर त्याच्यामध्ये एवढा अकांड तांडव करण्याचं कारणच काय? जी. म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला काहीतरी स्पेशल ट्रीटमेंट मिळाली पाहिजे अशी अपेक्षा उद्धवजी ठाकरे का बरं करतात? जी. बरं कर नाही त्याला डर कशाला? जर तुमच्याकडे काही लपवण्यासारखं नव्हतंच तर तुम्ही घाबरू नये, आणि जर एवढा राग येतोय तर खरंच नक्कीच तसं काहीतरी उघड होण्याची भीती ही त्यांना वाटतेय का? अशा पद्धतीची शंका आता सगळ्या महाराष्ट्राला येतेय. जी, अगदीच. आता आपण जर बघितलं लोकसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखील बॅगा तपासण्यात आल्या होत्या. मात्र तेव्हा जेव्हा ते वणीमध्ये बोलत होते तेव्हा त्यांनी हाच सवाल उपस्थित केला आणि त्या अधिकाऱ्यांनाही ते तसं बोललेले आहेत की मोदी शहा येतील तेव्हा त्यांच्या बॅगा तपासल्या जातील का, किंवा मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांच्या बॅगा देखील तपासल्या जातील का? खरं तर या आधी जेव्हा लोकसभेचा काळ होता तेव्हा यांचाच सकाळचा भोंगा जेव्हा बडबड 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 करायचा. जी. बघा, आमचे मुख्यमंत्री हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत. ते नेहमी म्हणतात की मी स्वतःला सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर कॉमन मॅन समजतो. त्यामुळे जेव्हा मुख्यमंत्री साहेबांच्या बॅगा तपासल्या गेल्या होत्या तेव्हा अतिशय शांतपणानं आणि अतिशय संयमानं त्यांनी त्या पोलिसांना सहकार्य केलं आणि जी. तपासणी करू दिली. जी. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनीही तेवढा तो संयम बाळगावा. जी. आणि तो संयम त्यांचा कुठंतरी सुटतोय. जी 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 मात्र आणि आपण त्यामुळे- बघितलं त्यांनी जी जेव्हा त्या अधिकाऱ्यांना ते ज्या पद्धतीने प्रश्न विचारत होते, या सगळ्या पोलिसांचा जो अधिकार आहे खरं तर, किंवा हे जे निवडणुकीपूर्वी जे काम होत आहे त्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जातोय का उद्धव ठाकरे यांच्याकडून? अगदी बरोबर. उद्धव ठाकरे हे एक भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत का? याच्या आधी ते फक्त त्यांचीच नाही तर तुम्ही बघताय की रोज सकाळी संजय राऊतजी बडबड करतात, किंवा याच्या आधी आम्ही अंबादास दानवेंचंही बघितलं की पोलिसांना माज आलाय का वगैरे अशा पद्धतीनं बोलतात, किंवा त्या जी. त्यांच्या ज्या कोणी प्रवक्त्या आहेत सुषमा अंधारे त्या सुद्धा पोलिसांनी रेकॉर्ड करायचं असेल तर वगैरे अशा पद्धतीचं सतत कायद्याला आव्हान देण्याची भाषा ही जी. त्यांच्याकडून का बरं होते? कायदा जर आपलं काम करत असेल तर त्याच्यामध्ये विनाकारण अडथळे निर्माण करणं किंवा मग भीती निर्माण करणं किंवा आपण या सगळ्या कायद्याच्या वर कुठेतरी आहोत अशा पद्धतीचं चित्र निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न यांनी केला तरी महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. ती उद्धव ठाकरेंच्या या भूलथापांना आणि अकांड तांडवाला बळी पडणार नाही आणि मुळात त्यांच्याकडे बोलण्यासारखे मुद्देच नाहीयेत, जी. कामच नाहीये. त्याच्यामुळे ते अशा पद्धतीचे मुद्दे उकरून काढतायत. जी 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 धन्यवाद ज्योतिजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर या संदर्भात प्रवीण दरेकर यांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूयात. ठाकरे काय या देशाचे काही स्पेशल नागरिक नाहीये. या देशातल्या प्रत्येक नागरिक मग तो कोणी असो त्याची बॅग तपासण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, त्या यंत्रणेला आहे. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा हेलिकॉप्टर विमानातनं उतरल्यावर बॅग चेक केल्याचं आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांची सुद्धा यातून सुटका झालेली नाहीये. आणि त्याच्यामुळे मला वाटतं या देशामध्ये संविधानानं लोकशाही मार्गानं निवडणूक आयोगाला अशा प्रकारचा तपासणीचा अधिकार दिलेला आहे. उद्धवजी ठाकरेने याच्यामध्ये वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही. आणि अशा प्रकारच्या बॅगेतून काही नेत नसाल तर तुम्हाला चिंता करायचं काही कारण नाही. भाऊ आज तर या संदर्भात किशोरी पेडणेकर यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात. तिथली लोक म्हणतात खोटं बोलतात. मी नाही म्हणत कारण मी काय वणीला बघायला नाहीये, पण तिकडचे लोक म्हणतात खोटं बोलतात. आता कोण खोटं काय खोटं हे आपल्याला आता या महाराष्ट्रात चाललेल्या याच्यामध्ये गेल्या 2.5 वर्षात सगळं कळतंय. त्यामुळे स्वतः पक्षप्रमुख उद्धवजींनी सांगितलं की माझी बॅग तपासत असताना त्यांनी माणुसकीचं पण दर्शन घडवलं. पाणी हवं तर पाणी प्या, खाऊ काय, कारण तुम्ही माणसं आहात, तुम्ही खूप काम करताय. पण दरवेळेला पक्षप्रमुख उद्धवजींना टार्गेट करायचं, मुळात असं वर्तन जे त्यांना अपेक्षित आहे तसं उद्धवजींना कधीही होणार नाही, कधीही होणार नाही. आणि मग फक्त त्यांना कमीपणा येण्यासाठी की हे जे काय चाळे चालले
ह्याला चाळे म्हणायला हवं, बर कारण कायदा सर्वांना सारखा असला पाहिजे. तो होताना दिसत नाही. या गोष्टी